बातमी आहे। शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरून आता दीपक केसरकरांनी केलेल्या विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दीपक केसरकरांना खडे बोल सुनावलेत। यावरून आता आणखी टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे। मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि त्यामध्ये दीपक केसरकरांनी केलेल्या विधानावरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत दीपक केसरकरांना सुनावलेलं आहे। कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल। हा एकंदर 23 फुटाचा पुतळा होता, किमान तो 100 फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं। उनको जूते से मारना चाहिए, लोग मारेंगे। अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं काही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, त्यात बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली।